गाईज आज डे 2 आहे आणि आम्ही उदयपूरच्या फतेसागर लेकवर पोहोचलोय. हा आहे हा लेक. पाऊस पडेल आणि लय भारी बोट. आता आम्ही इकडे आय थिंक सो जाऊ बोटिंगला. चल बोटिंगला जाऊया. भिजून येऊया ना. चल सगळे येत आहेत. आता पहिला माझी फॅमिली येते. व्ह्यू दाखवतो थांबा. ही लेक उदयपूर मध्ये आणि इकडे म्हणून उदयपूरला एक लेक सिटी पण बोलतात. आणि ही लेक आहे ना, ही लेक इंडियाचा जो मॅप आहे ना त्या आकाराची आहे. काय भारी लेक. आता बोटिंगला जाऊ ना मग त्याच्यात अजून क्लिअर दिसेल तुम्हाला. इकडे ना धुकं आहे आणि क्लायमेट एकदम भारी आहे. तर गाईज आता आम्ही लेकच्या मध्ये आलोय आणि हे बघा काय भारी वाटतं बघा. इकडून सगळं धुकं आहे आजूबाजूला. पाऊस पडतोय एकदम आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे. इकडचं घाण नाही केलं कोणी काय. तेव्हा काही बोट आहेत त्या साईडला. राईट साईडला रोड पण आहे तिकडे पण. आणि मध्ये एकदम भारी बनवलंय. तर बघूया तिकडे जाऊन काय बनवलं. इकडे फायनली येऊन मला आयफेल टावर दिसलाय. काय भारी आयफेल टावर आहे. हे बघायला मी इथपर्यंत आलो. साईडला आता अजून एक मध्ये बनवलंय. इकडे वाटतं हे असतील हॉटेल्स असतील. हा एकदम स्ट्रेट ब्लॉग आहे. कॅमेरा एकदम स्ट्रेट करते काकी. आडवा धरायचा तर स्ट्रेट गेला काकी. अजून काकीला तेवढं नॉलेज यायला बाकी. कारण की ती आहे सगळ्यांची काकी. भारी थंड आहे. असं वाटलेलं की थंडी नसणार आहे. एकदम कपडे छोटे छोटे घालून आलो घाम येईल म्हणून. इकडे असलं कुत्र्यासारखं थंड आहे ना. झाड बाहेर काही जेव्हा स्पायडरमॅन एवढा चांगला व्ह्यू बरोबर एक चांगला स्पायडर पण भेटतो आम्हाला. काय हे 2 रुपये आले. 2 रुपये फक्त 2 रुपये राहिले. 50 पैसे 40 पैसे 30 पैसे कार निघतात. अरे दादा चल ना. ओ भाई फोटो. A few moments later. आपको कैसा लग रहा है आपकी रोड? मजा आ रहा है एकदम भाभा एकदम. पानी मिलेगा और मिलता तो बावड़ी में घूमने के लिए भी मिलेगा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? सज्जनगडला प्राणी पण दिसू शकतात. हे सगळे प्राणी आहेत ते दिसू शकतात. आणि इकडे आपण चालत पण जाऊ शकतो सज्जनगडला, नाहीतर तिकीट घेऊन पण जाऊ शकतो. आणि इंडियन सिटीजनचे बघा, इंडियन सिटीजनचे 174 तिकीट आणि फॉरेन लोकांची 569. ठीक आहे. आणि जे अगर तुम्हाला जीपने जायचं असेल ना तर जीपचे जे तिकीट आहे ते पुढे काढायला लागतं. आणि चालत जायचं तर आपण चालत पण जाऊ शकतो. गाडी आपण सज्जनगडवर ह्याच्याने जातो कारण सज्जनगड 1 किलोमीटर आपला पहिला आपली जी गाडी आपल्याला अजून आतमध्ये जायला 1 किलोमीटर 2 किलोमीटर आहे. तर आपल्याला व्हॅन नाही तर गाडी बुक करायला लागते. आम्ही आता व्हॅनने जातोय. आणि इकडची तिकीट आहे जी व्हॅनची पर पर्सन आहे ना ती आहे 120. जर तुम्हाला मोठी गाडी पाहिजे त्याची पण डिफर होतो. भयंकर टर्न आहे. आणि आता पुढे घेऊन आहे तर आपली गाडी आहे ना फक्त टर्नच्या अपोजिट जाते. हा पण टर्न येईल आता. काय गाडी आपल्या पुढे टर्न
वापस आलो आपण. लेट्स गो. आता तुम्हाला बाहेरून पण व्ह्यू दाखवतो थांबा. मी फ्रंट कॅमेरा ऑन केला आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. इन 3, 2, 1. मैं नहीं दिखाऊं. ओ भाई साहब काय व्ह्यू आहे बघा ना. पूर्ण धुके पूर्ण धुके. बाबा बाबा लागलं की मरत नुसते माझ्या बनवले. हा आपल्या जगाचं वेगळं. इकडे तुम्ही येऊन फील करणार ते वेगळं आहे. पाऊस पण पडतोय चिरीमिरी. एकदम भारी एकदम भारी व्ह्यू बघा. इकडून काय दिसतच नाही असला व्ह्यू आहे. सगळे चढतायत वरती आणि अजून वरती जायचं. तिकडे जायचंय वरती. तिकडे जातात तिथे. चलो अम्मू आपण दोघं जाऊया. चल आपण जाऊया ना. आपण करणार ना. चल भाई इकडे पाऊस पण आहे ना असला. कपडे भिजतील सगळे. आम्हाला वाजते की ना थंडी. ओ भाई तुम्हाला थंडी नाही वाजत. ही बाई हिला केवढी थंडी वाजते. ए शानी तुला थंडी वाजते एवढी. मला नाही वाजत थंडी. हो भाई चलो पगडा पगडी खेळते. गाईज आता आम्ही पगडा पगडी खेळणार आहे तर 2 मिनिटासाठी ब्रेक द्या आम्हाला. 2,000 years later. मस्त गार्डन आहे आणि इकडे खाली कुठे रस्ता जातो काय समजत नाही. आणि आपण इकडून बघितलं तर इकडे पण जागा आहे जराशी. इकडून पण आपण मस्त व्ह्यू बघू शकतो. पण काय करायचं व्ह्यू बघायला काय हायच नाही. इकडे सगळं धुकं आणि धुकत आणि थंडीला घाण आहे इकडे. इकडे नसते पावसाळ्यातच होते मोस्टली आणि मस्त वाटतं. हे बा काका काय खोलतायत. नवीन अनबॉक्सिंग चालू आहे काकांची इकडे. चलो आता आपण अनबॉक्सिंगचे फोटो काढूया. इकडे आता फ्रेशच पाऊस पडलाय. एकदम स्लिपरी झाले इकडे. काकांची ऍक्टिंग. काका ऍक्टिंग के बादशाह हो कसम से. काय डोर आहे. वाव ग्रँड एंट्रन्स. सगळं धोका आणि मस्त वाटतं. आतमध्ये एंट्री आहे. हाई पेंटिंग अजून हाई पेंटिंग. त्यांचा स्टॅच्यू. इन्फॉर्मेशन दिली आहे. पॉज करून बघून घ्या तुम्ही. ज्यांनी हा किल्ला बांधलेला सज्जन महाराज सज्जन सिंग त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. हा आय थिंक सो फाउंटेन असेल जो आता बंद केलाय. ओके आणि आम्हाला घाबरायला कोण बसला होता. मला माकड बोलली तू. आजकालची लोक यांचा टॉमी. हे टॉमीची भाव नाही. आणि तेच तर माकड काय करतं बघ. गाईस तुम्ही बिलीव्ह नाही करणार आमची एक्झिट काय माहितीये. काय एक्झिट आहे भाई. एकदम सगळं धुकं आहे भाई. तर आम्ही सिटी पॅलेसला आलोय.
आणि इकडे येऊन आम्ही या ट्रेन मध्ये बसायची कुठे ट्रेन ह्याच्यात बसायची तिकीट काढतोय. काय चाललं अर्ध्या तासापासून उभं आहे आणि लाईन लय मोठी आहे इकडे. तर आता सिटी पॅलेसची ट्रेन आहे ना ती आम्हाला सगळं फिरवून आणणार तर ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज आपली फायनली ट्रेन चालू झाली. गाईज आमचे ड्रायव्हर आलेत फायनली. मेवाड रेल लेट्स गो. डन डन चालो चालू करा गावाला जाऊया जाऊया पूर्ण आमची गाडी बसलेली इकडे. हे गाव आमचं आहे उदयपूर. हा याचं तिकीट काय काढून जा जेवायला चलो. तिकीट घ्यायचं आहे. चलो 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 चलो. गणपती बाप्पा मोरया. मोरया. उदयपूर की मेवाड रेल की जय. शिवाजी महाराज बोलले का? 5 minutes later. गाईज रेल चालू झाली आहे आमची फायनली. तर गाईज आजसाठी एवढेच. भेटे एका नवीन ब्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय. बघूया कुठे. अरे चाय चाय थांब. आपण चाय नको पिऊ. आपण इकडे चाय आहे. इकडे चाय पिऊ आपण. इकडे